न्यूज 24 शिवनेरी, निर्भीड सत्याचा बुलंद आवाज। पुणे नाशिक महामार्गावर गतिरोधक ठरतोय अपघाताचं कारण। जुन्नर तालुक्यातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर खाजगी बस आणि कंटेनर यांच्यात अपघातामध्ये 7 जण गंभीर जखमी झाले असून हा अपघात शुक्रवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास घडला। याबाबत आळेफाटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे नाशिक महामार्गावर आळेफाटा गावच्या हद्दीत 27 TF 1063 हा ट्रक पुणे दिशेने जात असताना पाठीमागून आलेली पुणे या ठिकाणी जात असलेली खाजगी बस ट्रॅव्हल MH 18 BG 2500 या बस चालकाला पुढे गतिरोधकाचा अंदाज न आल्यामुळे बस कंटेनरवर जाऊन जोरात आदळून अपघात झाला। यामध्ये सबाब पिंजारी राहणार चोपडा जळगाव, कल्पना अशोक आहिरराव राजगुरुनगर खेड, योगेश अशोक आहिरराव, अशोक तुकाराम आहिरराव, हर्षा प्रशांत माळी, सोनल पिराचंद शाह, राजेश्वरी सुरेंद्र पाटील हे गंभीर जखमी झाले असून त्यांना आळेफाटा येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी ना उतार ना वळण, तरीही गरज नसताना महामार्गावर गतिरोधक टाकला गेला असून रस्त्यावर कुठेही या गतिरोधकाचे सूचना फलक किंवा सफेद मार्किंग केलेले नाही। त्यामुळे या ठिकाणी असलेला गतिरोधक वाहन चालकांना दिसत नसल्यामुळे हमखास या ठिकाणी अपघात होतोय। गतिरोधकाचा अंदाज न आल्याने आतापर्यंत 6 जणांना जीव गमवावा लागला असून अनेक वाहने या ठिकाणी गतिरोधकाचा अंदाज न आल्यामुळे अपघातग्रस्त होत आहेत। लवकरात लवकर हा गतिरोधक काढून टाकावा अशी मागणी स्थानिकातून व वाहन चालकांतून होत आहे।